मित्रांनो, भीमाशंकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो सुंदर असा निसर्ग. इथली वनराई तसं तर 12ही महिने हिरवी गर्दच असते, पण पावसाळ्यात इथला परिसर अतिशय मनमोहक होऊन जातो. दुडुदुडू वाहणारे खळखळते ओढे छोट्या छोट्या बांधांना येऊन मिळतात आणि ते बांध तुडुंब भरून जेव्हा वाहू लागतात ते दृश्य अतिशय विलोभनीय असतं. भीमाशंकरमध्ये निसर्गासोबतच आपल्याला 6व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. त्याच जोडीला राहायला रेन फॉरेस्ट विलाचं अफ्रेम केबिन आणि लक्झरी विला असेल तर, आणि तसेच तुम्हाला गर्द जंगलात मस्त तळ्याकाठी लक्झरी फील हवा असेल तर अरण्यम जंगल रिसॉर्टच्या सुंदर रूम्सही आपल्या स्वागताला हजरच असतात. चला तर मंडळी, भीमाशंकरमधल्या या सुंदर अशा विला आणि रिसॉर्टला भेट द्यायला. मित्रांनो, तुम्ही जर राजगुरुनगरपासून वाडामार्गे भीमाशंकर जाणार असाल मग तर परवणीच. हिरव्या गर्द वनराईतून जाणारा काळाकुट्ट रस्ता आणि त्यावरून हळुवार जाणारी आपली गाडी. हळुवार यासाठी कारण आजूबाजूचा निसर्ग इतका भुरळ पाडणार आहे, त्यामुळे तुम्ही या रस्त्यावरून निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. आम्ही पुण्याहून साधारण पहाटे 5:30ला प्रवास सुरू केला आणि अवघं 90 किलोमीटर अंतर पार करायला आम्हाला 5-5.5 तास लागले. एवढं अफाट सौंदर्य देवाने इथल्या भागाला भरभरून दिले. प्रथम आम्ही पोचलो रेन फॉरेस्ट विलाला. इथे आम्हाला अफ्रेम केबिनचे काही लक्झरी केबिन पाहायला मिळाले. खरं तर आम्ही पहिल्यांदाच असे लक्झरी केबिन पाहत होतो, त्यामुळे आमची उत्सुकता शिगेला पोचलेली. बघा ना, हे अफ्रेम केबिन बाहेरून किती सुंदर दिसत आहेत. नमस्कार, माझं नाव महेश खैरे. आमचं हे फार्म हाऊस आहे समीर भाऊ ठिगळे यांचं रेन फॉरेस्ट विला. अतिशय असं सुंदर असं प्रकारे आहे. याची माहिती सांगायची म्हणजे पावसाच्या क्लायमेटमध्ये किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत ते त्यासाठी हा नवीन कॉन्सेप्ट त्यांनी बनवला गेला 1.5 वर्षापासून आणि अतिशय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. तर याचा छोटासा डेमो म्हणून आतमधली काही थोडीशी माहिती देत आहे. ही केबिन नंबर 1 आहे. ह्या केबिनमध्ये 4 ते 6 लोकांचं प्रोव्हिजन केलं आहे. हा आहे किंग साईज बेड आणि ह्या साईडला बेसिंग आणि वॉशरूम आहे. सेकंड फ्लोअरमध्ये 2 मॅट्रेस टाकलेले आहेत. इथे 2 माणसं ते 4 माणसं झोपू शकतात आणि फ्रंट साईडला समोर व्ह्यू पण छान आहे. केबिन नंबर 2 याच्यामध्ये 2 माणसांची झोपण्याची सोय आणि किंग साईज बेड आहे. याच्यामध्ये ही रूम. याच्यामध्ये एसीची सुविधा केलेली आहे. आणि वॉशरूम आणि बेसिंग. मोठं आहे वॉशरूम. आपण जे आता समोर जे पाहिलं त्या 5 कॉटेज होत्या. आता हा प्रायव्हेट विला आहे, रेन फॉरेस्ट विला हा प्रायव्हेट. ह्याच्यामध्ये 3 बेडरूम आहेत. बाकीची माहिती आतमध्ये सांगतो. हा आहे प्रायव्हेट विला. हा मोठा हॉल आहे. ह्याच्यामध्ये 15 ते 20 लोक ह्या विलामध्ये राहू शकतात. तसं प्रोव्हिजन इथे केलेलं आहे. ही आहे 1 नंबर बेडरूम. याच्यामध्ये ह्या रूममध्ये 2 बेडरूम दिले आहेत आणि एक संडास वॉशरूम दिलेला आहे. मस्त रूम आहेत, एकदम स्वच्छ आणि क्लीन आहेत, भारी आहेत. आणि हा मस्त हॉल. आणि शेवटी आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत. आणि इकडे काय आहे? इकडे बेडरूम आहे. हा VIP शूट म्हटलं तरी काय अडचण नाही. मास्टर बेडरूम म्हटलं तरी अडचण नाही. याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आणि मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला फ्लॅटमध्ये पण बघायला मिळत नाही. ते आपण हे विलामध्ये केलेलं आहे. इकडे ह्या साईडला संडास बाथरूम आहे.
रेन फॉरेस्ट विला पाहून आमचा मोर्चा वळला तो अरण्यम जंगल रिसॉर्टकडे. मस्त तळ्याकाठी आणि गर्द जंगलाने वेढलेले हे रिसॉर्ट अतिशय सुंदर आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असं हे ठिकाण आहे. चला इथल्या अद्ययावत रूम्स पाहूयात. सो मित्रांनो, आम्ही आता भीमाशंकरमध्ये, तुम्हाला माहितीच आहे आम्ही कॅम्पिंग केली आहे. सो आता आम्ही अरण्यम रिसॉर्टमध्ये. हे बघा, इथे सगळं जंगल आहे ह्या बाजूला आणि हा तो आम्ही जो कॅम्पिंग स्पॉटला आम्ही कॅम्पिंग केली आहे ना, तिथून हा रोड येतो आहे. आणि इकडं अरण्यम लेक व्ह्यू रिसॉर्ट आहे, कारकुडी म्हणून आहे भीमाशंकर. आणि तुम्हाला नंबर तर दिसतातच आहे. आवर्जून तुम्ही या, मस्त व्ह्यू आहे, तुम्ही बघितलेच ना ड्रोन शॉट. सो आता आपण आतमध्ये जाऊयात. आता इथे भरपूर मोठी पार्किंग आहे आणि इकडे बहुतेक हे ऑफिस दिसते. हे बघा, आणि अशी एंट्री सुरेख. चला आज जाऊयात, आता रूम दाखवूयात आपण तुम्हाला. आता हे डॉमेट्री आहे, हे बघा, आणि ह्या इकडे सगळ्या रूम आहेत मस्त. लक्झरी रूम आहे बरं का या. चला, माझे नाव नवनाथ मेचकर, मी इथे मॅनेजर आहे. आमच्या रिसॉर्टचं नाव आहे अरण्यम लेक व्ह्यू रिसॉर्ट. तर आमच्या 6 लक्झरी रूम्स आहेत व 1 डॉमेट्री आहे. डबल रूम किंग साईड बेड आहे. तिथे 2 चेअर आहेत व आणि कॉफी टेबल पण आहे. त्याच्यानंतर रूम स्किट वगैरे आहे. 2 टॉवेल आहेत, पाणी बॉटल आहे, आतमध्ये बाथरूम आहे. ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंट्री करतात त्यावेळेस आमच्या डॉमेट्री हॉल लागतो. त्यानंतर 6 रूम्स असतात. साईडने गार्डन वगैरे आहे. त्याच्या बाहेर पण खूप चांगलं नेचर आहे पाहण्यासारखं. मग अभयारण्य आहे, त्याच्यामध्ये खूप प्रकारचे प्राणी आहेत. मोर असतात किंवा बाकीचे इतर शेकरू वगैरे इथं तिथं प्रसिद्धच आहे. त्याच्यानंतर खाली स्विमिंग पूल पण आहे. त्याच्यानंतर किचन पण आहे. तो नेमकी तलावाच्या वरतीच आहे, म्हणजे लेकच्या वरतीच आहे त्या. आणि इथं पाण्यासारखे खूप सारखं आहे. आता आम्ही मचानावरती आहे. आमच्या प्रॉपर्टीमध्ये मचान आहे, त्याच्यावरती आम्ही उभे आहोत. आता जे तुम्ही हा व्ह्यू पाहताय, हा तलाव आहे. तलावाच्या त्या साईड पलीकडे मातेचं मंदिर बी आहे. त्याच्यानंतर आमच्या प्रॉपर्टीमध्ये रेस्टॉरंट बी आहे. त्याच्या शेजारी स्विमिंग पूल बी आहे. आणि आपलं गोल राऊंडनी सगळीकडे जंगलीच जंगल आहे. ताई आवाज की दादा. आमच्या रिसॉर्टची खासियत एकच आहे की आमचा जो हा रेस्टॉरंट आहे हा तलावाच्या वरती आहे. आणि त्याच्यामध्ये जेवायची एक वेगळीच मजा आहे. कमीत कमी 30 लोक एका वेळेस जेवू शकत आहेत. आपलं घरगुती टाईपचं जेवण असतं, कोणतंही त्याच्यात म्हणजे केमिकल मिक्स नसतं. सकाळच्या न्याहारीला दोन्हीकडे मस्त कांदा पोहे, झणझणीत मिसळ पाव, कांदा भजी, वडापाव, उपमा, थालीपीठ आणि पराठे मिळून जातात. दुपारच्या जेवणात शाकाहारी लोकांना मस्त महाराष्ट्रीयन थाळी आणि मांसाहारी लोकांसाठी तर मेजवानीच आहे. त्यात मटण थाळी, चिकन थाळी असं झणझणीत बेत असतो. तर मंडळी, कसं वाटलं रेन फॉरेस्ट विला आणि अरण्यम जंगल रिसॉर्ट? भीमाशंकर जात असाल तर या ठिकाणी 2-3 दिवस थांबून आजूबाजूचं जंगल नक्की अनुभवा. इथला शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला नवी ऊर्जा देऊन जाईल. चला तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.